दर आठवड्याच्या स्टँडिंग कमिटीच्या टक्केवारीवर यांचं लक्ष होतं. मग त्या ठिकाणी टेंडर काढण्यात आलं आणि देवेंद्रजींनी भूमिपूजन केलं, देवेंद्रजींनीच उद्घाटन केलं. मेट्रो ज्या होत नव्हत्या त्या तुमच्या काळात पूर्ण झाल्या, पण जे जे प्रकल्प झाले, आता तुम्ही कोस्टल वेचंही सांगतात, शिवसेना म्हणते कोस्टल तर आम्ही मंजूर केला, डीपी आम्ही मंजूर केला, त्याचा खर्च महापालिकेनं केला, महापालिकेचा प्रकल्प तुम्ही क्रेडिट कसं घेतात? मग ते अमिताभ बच्चन टाकतात त्यावेळेला भाजप म्हणते आमचं आहे, शिवसेना म्हणते आमचं आहे. 1997 ते 2014 पर्यंत त्या कालावधीमध्ये का कोस्टल रोड झाला नाही, किंवा कोस्टल रोडची संकल्पना पहिल्यांदा पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी मांडली होती. स्वतःच्या सरकारकडनं एकही एन्व्हायरमेंटची परवानगी केंद्र सरकारकडनं ते आणू शकले नाहीत. पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदीजींनी पहिल्या त्यांच्या 100 टार्गेट प्रोजेक्टमध्ये हा प्रोजेक्ट आणला. देवेंद्रजींनी सगळी परवानग्या आणल्या. मग त्या ठिकाणी टेंडर काढण्यात आलं आणि देवेंद्रजींनी भूमिपूजन केलं, देवेंद्रजींनीच उद्घाटन केलं. आणि त्यामुळे ह्या ज्या काही गप्पा आहेत त्यांच्या, ते ह्यांची जी सत्ता होती 25 वर्ष त्यावेळेला का नाही झालं, हा आमचा सवाल आहे ना. एसटीपीचे प्लॅन त्यावेळेला का नाही झाले, हा आमचा सवाल आहे ना. पण याच्याचबरोबर आणखी न होण्याचं कारण हे की यांचं लक्ष फक्त दर आठवड्याच्या स्टँडिंग कमिटीच्या मिटिंगवर असायचं आणि मुंबईकरांना कशा प्रकारच्या सेवा सुविधा द्यायच्या आहेत, विकास उन्नती प्रगती करे, याच्यावर यांचं लक्ष नव्हतं. दर आठवड्याच्या स्टँडिंग कमिटीच्या टक्केवारीवर यांचं लक्ष होतं. अगदी मुंबई महानगरपालिकेमध्ये टक्केवारी घेतली जाते याला कोणीही म्हणजे नाकारू शकत नाही अशी परिस्थिती आहे. आणि स्थायी समितीमध्ये कशा स्वरूपात किती टक्क्याची ही सगळी देवाणघेवाण होते हे जगजाहीर आहे. आणि त्यामुळे त्याची शिक्षा ही योग्य पद्धतीने मतदार देत आलेला आहे प्रत्येक राजकीय पक्षाला. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.